मित्रांनो, घरकुल योजनेची प्रतीक्षा करत असलेल्या लाभार्थ्यांसाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे। प्रत्येक लाभार्थ्यांना आता 100% घरकुल मिळणार आहे। यामध्ये जे लाभार्थी नवीन घरकुलसाठी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना सुद्धा लवकरच घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। यामध्ये घरकुलसाठी जो अनुदान आहे पूर्वी 1,20,000 ते 1,30,000 रुपये या पद्धतीने दिला जात होता, परंतु आता यामध्ये वाढ करून 2,10,000 रुपये घरकुलसाठी अनुदान करण्यात आलेला आहे। आता 2,10,000 रुपयांसाठी जे लाभार्थी पात्र होणार आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना ही एक मोठी आनंदाची बातमी आहे। 10 लाख नवीन घरकुलांना मंजुरी दिलेली आहे। यापूर्वी सुद्धा जवळपास 33 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली होती। यामध्ये जो लेटर केंद्र सरकारकडून आपल्या राज्यासाठी पाठवण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे पूर्वी किती घरकुल मंजूर करण्यात आलेल्या होत्या, आता नवीन घरकुल किती मंजूर झालेले आहे याचा प्रूफ मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ही माहिती योगेश कदम, गृह, महसूल, ग्रामीण विकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्रासाठी 2025-26 या आर्थिक वर्षात नव्याने 10,29,957 घरांना मंजुरी देण्यात आली आहे। यामुळे राज्यातील मंजूर घरांची एकूण संख्या आता 44,70,829 झाली आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे महाराष्ट्राच्या वतीने मनपूर्वक आभार अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। आता आपण मुख्यमंत्र्यांना जो लेटर पाठवण्यात आलेला आहे तो लेटर ग्रामीण विकास तथा कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पूर्वी जे घरकुल मंजूर करण्यात आलेले होते यामध्ये 33,40,872 घरकुल मंजूर होते। आता यामध्ये वाढ करून 10,29,957 घरकुलांना परत या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी। मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे। या निर्णयामुळे प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना नक्की त्यांच्या हक्काचं घरकुल मिळेल जर तो लाभार्थी घरकुलसाठी पात्र असेल तर। ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दल ते अचूक अपडेट सर्वप्रथम मिळत जाईल। धन्यवाद।